in a crucible like gold, refined 7 times. Psalms. स्तोत्रसंहिता 12:6. परमेश्वराची वचनं शुद्ध वचन आहे, भट्टीत 7 वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुपयांसारखी ती आहेत. So here it says, purified in a crucible like gold, refined 7 times. NIV version. बघा, याच्यामध्ये की त्याची वचनं शुद्ध आहेत आणि भट्टीत 7 वेळा शुद्ध करून ती जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुपयांसारखी ती आहे. Yeah, now we'll read one more verse, Proverbs 23. नीतिसूत्र 23 आपण वाचूया. 23. 23 आपण बघूया. Here they are telling us something to buy. बघा, तो आम्हाला काहीतरी विकत घ्या असे म्हणत आहे. Yeah. Buy the truth and sell it not, also wisdom and instruction and understanding. सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नको. Yes, listen, these are the things which should be purchased from God. बघा, सॉरी, वन सेकंड. We need to buy from God. आम्हाला हे परमेश्वराकडून विकत घ्यायचं आहे. What? Truth, सत्य, wisdom, सुज्ञता, instruction शिक्षण and understanding. आणि समंजसपणा. My dear church, the end time church is lacking in these things. आणि या गोष्टींमध्ये शेवटची मंडळी कमी पडत आहे. We are blessed in material blessings. आमच्याकडे भौतिक आशीर्वाद खूप आहे. You know, today people go to church to get some material blessings. लोक आज मंडळी देखील काय येतात, त्यांना काहीतरी भौतिक वस्तू हव्या आहेत आशीर्वादाच्या They स्वरूपात. go to church to get the job. काहीतरी नोकरी मिळावी म्हणून ते चर्चला येतात. They think that if we go to church, God will give them job. जर तुम्ही चर्चला गेला तर परमेश्वर तुम्हाला खूप चांगली नोकरी देईल. If we go to church and pray, God will give me a good life partner. आणि मला एक चांगला जोडीदार मिळेल म्हणून काही लोक चर्चला येतात. People go to church and pray, and they think if we pray, that God will give me riches. लोक प्रार्थना करतात, चर्चला येतात कारण त्यांना समृद्ध व्हायचं आहे म्हणून. Even you see, the lot of pastors are preaching prosperity gospel. कितीतरी लोक असे पास्टर लोक आहेत जे समृद्धतेचाच फक्त शुभवर्तमान सांगतात. They teach that you come to Jesus, that He will remove all your problems. आणि तुम्ही फक्त येशूकडे या, तुमच्या सगळ्या समस्या बदलून तो तुम्हाला भौतिक आशीर्वाद देईल असे ते शिकवतात. Listen, the end time church is running towards material blessings. शेवटच्या काळातील मंडळ्या या भौतिक आशीर्वादाकडे, समृद्धतेकडे जात आहेत. My dear church, if you read the Bible, जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचता, all the great faith people, जे महान विश्वासू लोक होऊन गेले, आमचे पूर्वज लोक, they left the riches and came to Jesus. आपले सर्व समृद्ध देवासाठी त्यांनी सोडली आणि ते येशूकडे आले. Moses left the riches of the Egypt for God. बघा, मिस्र देशातील सर्व संपत्ती मोशे येशूसाठी सोडून पुढे गेला. Joseph was made to leave his rich father and become poor, and he lived as a poor. योसेफ त्याचे वडील खूप समृद्ध होते, पण त्याने सर्व काही देवासाठी सोडून तो पुढे गेला. Abraham was very rich man, but he left his properties, his palace, and he became a wanderer. He started living in tents. आणि तो अब्राहम देखील एक खूप समृद्ध असा व्यक्ती होता, पण ख्रिस्तासाठी, देवासाठी त्याने तंबूत राहणे पसंत केले. And above all, we can see about John the Baptist. बघा, आम्हाला योहान बप्तिस्मा करणाऱ्याबद्दल देखील माहिती आहे. John the Baptist was also from a priestly family. बघा, तो एका याजकांच्या मोठ्या अशा कुटुंबातून होता. He being a priest, he used to wear a very good uniform, priestly uniform. बघा, याजकाचे जे पोशाख असतात त्याचे घरातले सगळे ते घालायचे. On his chest there were 12 pearls were there. आणि त्याच्या याच्यावर 12 वेगवेगळ्या प्रकारचे असे मोती होते. He looked so royal in that priestly garment. तो खूप याजकाच्या वेशांमध्ये खूप रुबाबदार दिसायचा. But when he came to know Jesus, जेव्हा त्याला येशू बद्दल समजले, he left all the riches. ते सर्व काही तो सोडून त्याने त्याच्या मागे जाणे ठरवले. He started living a simple life. आणि त्याने एक साधारण जीवन जगणे निवडले. प्रिय, He started wearing camel's skin. त्याने उंटाची कातडी वस्त्र करून त्याची लेवणं पसंत केली. His food items are also changed. त्याच्या खाण्याची सगळी पदार्थ देखील बदलले गेले. He started eating a very simple food. तो खूपच असे किरकोळ अन्न खाऊ लागला. You know, if you and I
understand who Jesus is, जर येशू कोण आहे हे आम्हाला नीट समजले, we will not go to church to get financial riches. आम्ही मंडळीला यासाठी जाणार नाही की मला काही आशीर्वाद हवेत म्हणून. Yes, we don't go to church to get some worldly success. आम्हाला काहीतरी जगिक आशीर्वाद मिळावा, यश संपादता यावे म्हणून आम्ही जाणार नाही. These are the people, the end time church, the Laodicean church is running behind all the material things, all the worldly things. लावादिकिया मंडळीतील प्रत्येक व्यक्ती असेच काहीसे वागत होता, म्हणून त्याला येशू ही सूचना देत आहे, सल्ला देत आहे. My dear church, we need to check up our lives. आम्ही आमचं जीवन तपासून पाहणं गरजेचं आहे प्रिया. We need to check up our priorities. आम्ही आमची प्राधान्यक्रम तपासून पाहणं गरजेचं आहे. What is most important today in my life? माझ्या जीवनात आज सर्वात महत्वाचे काय आहे हे समजणं Is गरजेचं आहे. it living for God? आम्ही देवासाठी जगत आहे की नाही, Or is it living for some material blessings? की आम्ही कोणत्या तरी भौतिक आशीर्वादांवर अवलंबून जगत आहे. So that's why Jesus is telling you, Jesus is telling us to buy the truth, म्हणून तो म्हणाला की सत्य हे विकत घे, buy the wisdom. शुद्धता ही विकत घे. Today church is lacking divine wisdom. देवाकडून देवाची दैवीय ज्ञान लोकांमध्ये आज दिसत नाही Yes, प्रिया. the true wisdom is not there. खरे ज्ञान लोकांमध्ये दिसत नाही प्रिया. If you read the book of Proverbs, जर तुम्ही नीतिसूत्रे वाचलं तर now and then it challenges us to go behind the wisdom. आता आम्हाला हे खूप मोठं आव्हान झालंय की शुद्धताकडे लोक जात ते दिसत नाही आम्हाला. As we are in the end time, आम्ही शेवटच्या काळामध्ये जगत आहे प्रिया. lot of emotional teachings are coming up. खूप काही भावनात्मक असे शिकवणी आजकाल लोकांना देण्यात येत आहे. Lot of ministries are coming and they are telling if you give us money, God will bless you. बरेच असे सेवक जन्मलेले आहेत आजकाल, नवीन ते म्हणतात की तुम्ही आम्हाला जर पैसा द्याल तर परमेश्वर तुम्हाला हे देईल. There are many wrong teachings going on in this world. खूप चुकीच्या शिकवणी पद्धती आता वर येत आहेत. So my dear church, म्हणून माझ्या प्रिय मंडळी, today as a church you and I have great challenge. एक मंडळी म्हणून आमच्या समोर एक मोठे आव्हान आहे. We should know what is the truth. आम्हाला माहित असायला पाहिजे सत्य काय आहे. What is the truth? The Bible says God's word is the truth. देवाचे वचन हेच सत्य आहे प्रियानो. And the real wisdom, the true wisdom is there in the Bible. खरी शुद्धता देवाच्या वचनामध्ये आहे प्रिया. We need to study the Bible day and night. आणि दररोज आम्ही त्याच्या वचनाचा अभ्यास केला So पाहिजे. then when Jesus says buy from me, how we can buy this truth? आता तो म्हणतोय की ते माझ्याकडून विकत घे, मग आपण विकत घ्यायचं कसं? Buy means paying the price. बघा, विकत घेणे म्हणजे त्याची किंमत मोजणे. If we want the real knowledge of the Bible, we need to pay the price. बघा, जर पवित्र शास्त्राचं खरं ज्ञान आम्हाला हवं आहे तर त्याची किंमत मोजावी लागेल आम्हाला. How? कशी? Many times we have to sacrifice our food and keep on studying the Bible. कधी कधी आम्हाला आमचं जेवण अन्न पाणी सोडून आम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. Many times we have to stop our sleep and study the Bible. कधी कधी आम्हाला आमची झोपेचा त्याग करावा लागेल, आम्हाला पवित्र शास्त्र वाचावं लागेल. Many times we have to sacrifice all our pleasures and study the Bible. आमच्या सर्व आरामदायी गोष्टींना आम्हाला नाकारून त्याच्या वचनामध्ये रममान व्हावं लागेल. Yes, only at that time I tell you God will reveal the truth. त्याच वेळेला परमेश्वर त्याचे सत्य तुम्हाला विकत देईल प्रिया. Because you are paying price. कारण तुम्ही त्याच्यासाठी किंमत मोजत आहात. How? कशी? You are sacrificing all things for you. कारण तुम्ही तुमच्या सर्व गोष्टींचा त्याग त्याच ज्ञान मिळवण्यासाठी केला आहे. Just like Abraham. जसे अब्रामाने केला, Just like Moses. जसा मोशेने केला, Just like John the Baptist. जसा योहान बाप्तिस्मा करणाऱ्याने केला. They sacrificed and they ran behind God. ते देवाच्या मागे गेले त्यांचं सर्वस्व त्याग करून. In the days of John the Baptist, priests were there. आणि Priests were there. याजक तिथे होते, And even the Levites were there. लेवी तिथं होते, Sadducees were there. सदुकी तिथं होते. Every Saturday Bible study was there in the synagogues. प्रत्येक शनिवारी सभास्थानांमध्ये बायबल स्टडी घेण्यात यायची. But they were teaching wrong things. पण ते सर्व चुकीच्या शिकवणी शिकवत होते. My dear church, today on social media, on YouTube, on Facebook, you go, on Instagram, anywhere, lot of wrong teachings are going आज on. प्रसार माध्यमांमध्ये युट्यूबवर फेसबुकवर खूप चुकीच्या शिकवणी दिल्या जात आहेत. Then how you will come to know what is right? तुम्हाला कसे कळेल की कोणती गोष्ट योग्य खरी आहे? You come up, you kneel down तुम्हाला गुडघ्यावर यावं लागेल. and take the Bible. तुम्हाला तुमचं पवित्र शास्त्र उघडावं लागेल. Cry before God. तुम्हाला परमेश्वरासमोर
समोर आक्रांत करावं लागेल. Tell God, God reveal me the truth from your word. तुम्हाला त्याला विचारावं लागेल की पिता तुझ्या वचनातील सत्य काय आहे. Yes, people, may your tears fall down on that Bible. तुमचे अश्रू तुमच्या डोळ्यातून पाडून त्या बायबलवर ते पडले पाहिजे. Your Bible should become wet because of your tears. आणि तुमचे पवित्र शास्त्र तुमच्या आसवांनी भिजले पाहिजे. And then you see how God will start talking to you. आणि मग तुम्ही पहा की परमेश्वर तुमच्याशी कसे बोलू लागतो. God will show you all the funny things happening in many churches. खूप मंडळांमध्ये होत असलेल्या मजेशीर गोष्टी देखील परमेश्वर तुम्हाला प्रकट करेल. God will show you all the wrong things happening in many ministries. खूप ठिकाणी ज्या मिनिस्ट्रीज मध्ये चुकीच्या गोष्टी घडतात त्या देखील तो तुम्हाला प्रकट करेल.